नमस्कार. लोकायन आय एस अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत. आपण जसं हिस्ट्री ऑप्शनल व इतिहास वैकल्पिक पहिली राज्यसेवा लेखी परीक्षा पेपर 1 बघितला, तसंच आता आपण पेपर 2 ही बघून टाकू आणि त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि कोणती संभाव्य उत्तरं असू शकतात. त्याच्यामध्ये लेव्हल कुठली होती, कुठली पुस्तकं वाचायची, नक्की कसा अभ्यास करायचा आणि खूप काही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघाल याची मला खात्री आहे. पहिलाच प्रश्न बघू की प्रथम कर्नाटक युद्धाविषयी काय माहिती लिहा. आपण इंग्लिश प्रश्न घेतले, दोन्ही वाचून थोडं चांगल्या प्रकारे कळतं आपल्याला की काय म्हणायचंय. राईट अबाउट फर्स्ट वॉर ऑफ कर्नाटका. कर्नाटिक युद्ध. कर्नाटिक म्हणजे तुंगभद्रे खालचा साऊथ इंडिया, त्याला कर्नाटिक म्हणतात. मग त्यात पूर्ण तामिळनाडू येतो आणि कर्नाटक येतो, सगळाच भाग येतो. मग इथे 4 युद्ध झाली. कर्नाटिक फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. चौथं शेवटचं होतं त्यात टिपू सुलतानचा मृत्यू झाला. पण मग हे दोघं होते बाप बेटे. त्यातलं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बाप होता, तो म्हणजे हैदर अली. मग आता पहिल्या कर्नाटक युद्धाबद्दल म्हटलंय, फर्स्ट बॅटल ऑफ कर्नाटक. माहिती रे असं म्हटलंय. सो त्यांनी असं काही म्हणजे काही स्पेसिफिक विचारलं नाहीये, बस माहिती लिहा. मग त्यामुळे मग कुठल्या काळात हे झालं आणि नक्की या युद्धामध्ये काय काय घडामोडी घडून आल्या हे याच्यामध्ये लिहायचंय. आता हा काळ जो होता त्या काळामध्ये मोठा संघर्ष भारतात चालला होता. त्या भारतात नकाशा काढून तुम्ही निजाम दाखवला, हैदराबाद दाखवलं, हे दाखवलं, आपले टिपू सुलतान हैदर अली, मराठे दाखवले, ब्रिटिश दाखवले बंगालमधले आणि मद्रासमधले. तर तुम्हाला दाखवता येईल की कशा प्रकारे आता एक संघर्ष होता. दक्षिण भारतामध्ये हे 3 प्रबल लोक होते, मराठे होते, निजाम होते आणि हैदर अली होता. म्हैसूरचं राज्य आणि वर्सेस ब्रिटिश अशी लढाई झाली पहिल्या कर्नाटक युद्धात. आणि विशेष म्हणजे हे पहिल्या कर्नाटक युद्धातल्या याच्यामध्ये 3 वर्सेस 1 असल्यामुळे अर्थात हे तिघांनी डॉमिनेट करून दाखवलंय. हैदर अलीने खूप पराक्रम गाजवलाय. त्याने थेट मद्रासला वेढा घातला. मद्रास हे तर ब्रिटिशांचं मर्म दक्षिण भारतातलं. त्यांचा भारताचा पहिला किल्ला सेंट जॉर्ज ते मद्रासच बांधला होता. तिकडे वेढा घातल्यामुळे अर्थातच ब्रिटिश आदरले आणि त्यांनी याचना केली की आपण तह करूयात, शांती करूयात असं त्यांनी म्हटलंय. ते साधारणतः ड्रॉप झाला असलं पहिलं युद्ध तरी बऱ्यापैकी हैदर अलीने ते गाजवलंय आणि आपलं डॉमिनन्स दाखवून दिलंय. पण त्यातही काही विकनेस पुढे आले की हैदर अली आणि मराठी हे सगळे लोक जमिनीवर चांगले असले, ते समुद्रावर तितके चांगले नव्हते. पण ब्रिटिशांचं समुद्रावर प्रभुत्व होतं हे याचं दिसून आलंय आणि त्यातनं एक प्रकारे पुढच्या लढाईची दिशा ठरली असंही आपलं म्हणता येईल. राईट ब्रीफली अबाउट लॉर्ड बेंटिक्स एज्युकेशनल रिफॉर्म्स. लॉर्ड बेंटिकच्या शैक्षणिक सुधारणांविषयी थोडक्यात लिहा. मग आता लॉर्ड बेंटिक जो होता हा जेरोमी बेंथम याचा शिष्य. युटिलिटेरियनिझम, उपयुक्ततावाद हा प्रकल्प भारतात आणलाय. काय जुने जाऊ द्या मरणा लागू नये, जाळूनी अथवा पुरुनी टाका, सावध आहे का पुढल्या हाका. तसं तसं म्हणत की आता भविष्याकडे जाऊ. आता कुठे जुनं हे करताय, सगळं जुनं ते सोनं नसतं आणि त्यामुळे मग तसं भर होता की आपण जुन्या भारताला मागे टाकून एका नवीन भारताला पुढे आणलं पाहिजे. ते शिक्षणाने होणार आणि त्यामुळे मग त्याच्या काळात ऑलरेडी 1833चा हे आला होता संधी कायदा, चार्टर ऍक्ट. त्याच्यामध्ये असंही पूर्वीची 1 लाख रुपयाची एक शैक्षणिक शिक्षणासाठी 1 लाख तरतूद होती, ती वापरायची होतीच. पण त्यानुसार आता शिक्षणाला दिशा देण्याचं काम करायचं होतं की दिशा विस्तार. बेंटिकने काय केलं की एक शिक्षण विषयक समिती नेमली. त्यात 10 ब्रिटिश होते पण 5 पाश्चात्यवादी होते अँग्लिसिस्ट आणि 5 पौवार्त्यवादी होते ओरिएंटलिस्ट. आणि बरोबर टाय झाला की पाश्चात्यवादी बोलले की इंग्लिश भाषेत शिकवा, इंग्रजी मिश्रण हे असलं पाहिजे माध्यम. पौवार्त्य बोलले की देशी भाषा शिकवा, देशी भाषा माध्यम असलं पाहिजे, आधुनिक विषय शिकवा. यांचं पडलं की आपण पारंपरिक शिकूयात, कुराण, पुराण, अशा 2 गट आणि एक्झॅक्ट वाद. मग आता सगळं बेंटिककडे आलं. बेंटिकने काय केलं की आता त्याने ठरलं की या टाय असल्यामुळे टाय या 10 पैकी एकाला अध्यक्ष करायचं. अध्यक्षाला दुसरं वोट असतं, त्याला कास्टिंग वोट म्हणतात, निर्णायक मत. ते टाकलं की तिकडे सरकतं. मग हे बेंटिकच्या हातात होतं की या 10 पैकी कोणाला करायचं त्या समितीचा अध्यक्ष. त्याने काय केलं, या पाश्चात्य गटला मधला जो होता एक,
त्याचं नाव होतं लॉर्ड मॅकॉले. याला अध्यक्ष केलं. मग त्याला अध्यक्ष केल्यामुळेच निर्णय झाला की त्याने ऑलरेडी स्वतःचं मत टाकलं होतंच, त्याने अजून एक मत टाकलं 1+1 आणि सगळं झुकवलं या बाजूला. आणि त्यानुसार मग इंग्रजी हे माध्यम आणि आधुनिक विषय ही दिशा ठरली. आणि अशा प्रकारे भारताला आधुनिक करण्यामध्ये मॅकॉलेचं आणि ब्रिटन ऍक्च्युली बेंटिकचं खूप मोठं योगदान आहे. त्यातनं भारताला आधुनिक विषयांचा वारसा मिळाला, इंग्रजी भाषेचा वारसा मिळाला आणि त्यातनं भविष्यातल्या प्रगतीची, आधुनिकतेची दारं भारतासाठी उघडी झाली असं निश्चित म्हणता येईल. थोडक्यात भारताच्या भविष्यातील प्रगतीला शैक्षणिक आणि इतर बेंटिकने पाय मिळवून दिला असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. मग ती सगळी चर्चा इथे आपल्याला करता येईल. अंधार कोठडीच्या दुर्घटनेबद्दल टिपली आहात. राईट अ नोट अबाउट द ब्लॅक होल ट्रॅजेडी. मग सरळ प्रश्न आहे, राईट अ नोट म्हणजे त्यांनी काय कहेल्या त्याल्या असं काय कमेंटरी काय नाही. माहिती असेल की ब्लॅक होल ट्रॅजेडी घटना कलकत्त्यामध्ये घडली होती आणि तेव्हा सिराजुद्दौलाने कलकत्ता जिंकलं होतं. आणि तेव्हा मग काय झालं होतं की युद्धात काही ब्रिटिश मारले गेले, पण मग काही उरले आणि त्याच्या बायका मुलं तर उरले. त्यांचं काय करायचं सैनिकांनी विचारलं. संध्याकाळ झाली होती, सिराजचा काही मूड उरला नव्हता काही निर्णय घ्यायचा. तो बोला उद्या बघू. उद्या बघू म्हटलं सैनिकांनी त्यांना एका कोठडीत ठेवलं. छोटीशी होती, तिला एकच खिडकी होती आणि जूनचा महिना होता. जूनचा महिना म्हणजे अगदी कडक उन्हाळा उत्तरेत. आणि त्यामुळे सफोकेशन होऊन रात्रीत त्यातले बहुसंख्य लोक मेले. ब्रिटिशांनी आरोप केला की सगळं ठरवून केलं गेलं आहे, हत्याकांड केलं गेलं. अशा प्रकारे काल कोठडी ब्लॅक होल ट्रॅजेडी. इतिहासकारांचं म्हणणं आहे की कदाचित हा एक अपघात होता, असं काही ठरवून मारलं होतं असं म्हणता येणार नाही. पण या घटनेचं मोठं भांडवल ब्रिटिशांनी केलंय आणि बदले की आग, की बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणून त्याने मद्रासवरून एक अधिकारी पाठवला बंगाल जिंकायला आणि त्याचं नाव होतं काय ओळखा, रॉबर्ट क्लाइव्ह. याच क्लाइव्हने नुसतं कलकत्ता जिंकला नाही तर प्लासीच्या लढाईमध्ये बंगाल ताब्यात घेतला आणि त्यातनं भविष्याची दिशाच बदलली आणि भारताचं भवितव्यही पूर्ण वेगळ्या दिशेने यामुळे गेलंय. या सगळ्याला एक प्रकारे ही ब्लॅक होल ट्रॅजेडी कारणीभूत ठरली असंही म्हणता येईल. राजाराम मोहन रॉय यांना प्रबोधनाचे जनक का म्हणतात? वाय राजाराम मोहन रॉय इज कॉल्ड द फादर ऑफ इंडियन रेनेसा. रेनेसा ही युरोपियन कल्पना आहे की जी साधारणतः 1315 ते 1350 ते 1550 अशी 200 वर्षे रूपात चालली होती, की ज्यात नवीन पद्धतीच्या कल्पना आल्या, एक जुनी कल्पना मागे पडल्या आणि दृष्टी उघडली आता एक प्रकारे आणि जागरण सुरू झालं, एक प्रकारे पुनर्जागरण. भारतात थेट असा रेनेसा आला काही वाद आहे, पण जो काही आला बंगाल प्रदेशात आला. तसे जनक राम मोहन रॉय होते, यात काही शंका नाही. राम मोहन रॉय भारताचे काय आशियातले पहिले समाजसुधारक, आशियातला पहिला आधुनिक व्यक्ती हे राम मोहन रॉय. हे अव्वल समाजसुधारक होते, प्रगतीपर होते, शिक्षित होते, त्यांना 12हून जास्त भाषा आहेत आणि त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये भारतासाठी काय योग्य ठरेल याचं एकदम अचूक मार्गदर्शन लोकांना केलं. आणि त्यामुळे त्यांनी सांगून टाकलं की स्वतः ते परंपरेचे मोठे विद्वान होते, पंडित होते, मोठे संस्कृतचे मोठे विद्वान होते, पण त्याच वेळी त्यांनी इंग्रजी भाषेची कास धरली, आधुनिक विषयांची कास धरली. स्वतः ब्रिटनला गेले, लोकांना सांगितलं की जग बघा. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःच्या विचार आणि कृतींनी भारतामधल्या ज्या पारंपरिक रूढीप्रस्त समाज होता त्याला सांगितलं की आता आपण बदललं पाहिजे. आणि त्यातनं रेनेसान्स जो आहे भारताचा त्याला एक प्रकार त्यांनी सुरुवात करून दिली असं इतिहासकारांचं म्हणणं आहे की त्यांच्यापासून आधुनिक विचारांना बळ मिळालं आणि पुढे पुढे हे जे विचार आहे हे अजून वाढत गेले. आणि आज आपण आधुनिक बनण्यामागे रॉय यांचं खूप मोठं योगदान आहे हे निश्चित. असं खूप काही लिहितं याच्यामध्ये, त्यांचं सगळं कर्तृत्वच लिहिता येईल. त्याचे थोडस हे झालंय. राणीच्या जाहीरनाम्याविषयी थोडक्यात टिपल्या. राईट अ ब्रीफ नोट ऑन 1958 क्वीन्स मॅनिफेस्टो. तर राणीचा जाहीरनामा जो होता क्वीन्स मॅनिफेस्टो हा एक इंटरेस्टिंग प्रसंग आयडिया होती की त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी अजून उठाव चालला असताना थेट राणीकडनं एक प्रस्ताव आणला, कारण कंपनीच्या राज्यावर कोणाचाही विश्वास उरलेला नव्हता. कंपनी एकदम म्हणजे बेदखल झाली होती. त्यामुळे थेट राणीकर जाहीरनामा काढलाय. तो खुद्द कॅनिंग भारताचा गव्हर्नर याने अलाहाबाद येथे दरबार घेऊन वाचून दाखवलाय आणि त्यामध्ये आश्वासनांचा पाऊस पाडला भारतीयांवर. सांगून टाकलं की यापुढे कोणत्याही कारणासाठी कोणतंही संस्थान
खालसा करणार नाही. जे खालसा केली आहेत आणि ज्यांनी उठावात भाग घेतला नाहीये त्यांना परत देऊन टाकू हेही सांगून टाकलंय. यापुढे कुठलाही विस्तार करणार नाही भारतामध्ये हेही सांगून टाकलेलं आहे ब्रिटिशांनी. अजून काय सांगितलं तर धार्मिक बाबतीमध्ये ढवळढवळ करणार नाही असंही सांगून टाकलंय. यापुढे आम्ही राज्य करू ते कायमचं नाही तर ट्रस्टी म्हणून काम करू. तुम्हाला आता शिकवू आधुनिकता व्यवस्थापन आणि त्यानंतर निघून जाऊ असे त्याने एक प्रकारे जाहीरनाम्यात सांगून टाकलंय. यापुढे एकटेच राज्य करणार नाही, भारतीयांबरोबर पार्टनरशिप करू, त्या भारतीयांना प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सामील करून घेऊ असंही त्यांनी सांगून टाकलंय. तशा प्रकारे विविध आश्वासनांचा पाऊस हे राणीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी पाडलाय आणि त्यातनं भारतीयांना शांत करायचा प्रयत्न केलाय. रानडे यांनी जाहीरनाम्याला पुढे भारतीयांच्या हक्कांची सनद असं म्हटलंय. चार्टर ऑफ राईट्स ऑफ इंडियन्स एक प्रकारची भारताची घटना आहे असे त्यांनी त्याच्याबद्दल म्हटलं आहे. एक प्रकारची भारताची राज्यघटना आहे असे त्यांचं त्याबद्दल म्हणणं होतं आणि त्यामुळे त्याचा ऐतिहासिक महत्व नक्कीच मोठं आहे. त्यातले बरेचसे प्रॉमिस त्यांनी पाळले पण सगळेच काही पाळले असं दिसत नाही हेही लक्षात येतं. What were the various arguments made by different stakeholders in the Orientalist Anglicist controversy? पौर्वात्यवादी पाश्चात्यवादी वादंगामधील विविध संबंधी लोकांनी कोणत्या भूमिका मांडल्या होत्या 20 मार्काला. आता मगाशीच आपण ते बघितलं की ही बेंटिकने एक समिती नेमली होती शिक्षण विषयक की दिशा ठरवण्यासाठी. त्यात 2 गट पडले 10 मध्ये 5-5 सगळे ब्रिटिश होते पण 5 हे ओरिएंटलिस्ट होते पौर्वात्यवादी आणि 5 अँग्लिसिस्ट पाश्चात्यवादी. तर माध्यम कुठलं असावं आणि विषय कुठले असं शिक्षणाचे यावर ना वादंग झालाय आणि हा खूप इंटरेस्टिंग वाद होता, चांगलाच गाजलाय. पाश्चात्यवादी बोलले की आपण आधुनिक शिकवलंच पाहिजे कारण इथे शिकवणार काय आहे, भारतीयांकडे ज्ञान परंपराच नाही, एका कपाटात मावतील एवढंही ज्ञानाची पुस्तकं यांच्याकडे नाहीत. तर पौर्वात्यवादी की भारतीय हे ज्ञानाचा सागर आहेत नवे महासागर आहेत असं म्हणणं पडलं की विषयांचा विषय कुठला तत्वज्ञान, भारत तत्वज्ञानी आहेत पण मग पाश्चात्य बोलले की तत्वज्ञान काय खायचं आहे, इथे याला फिजिक्स येत नाही, केमिस्ट्री येत नाही, बॉटनी येत नाही, कुठलं भौतिकशास्त्र भारत विकसित केलं नाही. याच्या कथा म्हणजे काय तर क्षीरसागर ढवळून हे लोक हत्ती काढतात आणि घोडा काढतात आणि कौस्तुभ चिंतामणी काढतात आणि अप्सरा काढतात. हे अशा प्रकारे यांचं तत्वज्ञान काय उपयोग आहे सगळ्याचा. अशा प्रकारे दोघांमध्ये खूप इंटरेस्टिंग वाद झाला की कशा प्रकारे बघायचं. की पाश्चात्यवादी म्हणाले की भारतीय लोक हे बिलकुल शिक्षित नाहीत पण पौर्वात्यवादी बोलले की भारतीय सुसंस्कृत आहेत, शिक्षित नसतील पण सुसंस्कृत आहेत जे पुरेसं आहे. अशा प्रकारे शिक्षित असणं मत असं आहे की सुसंस्कृत असाही एक वाद या दोघांमध्ये झाला. आणि बाकी वादाच्या शेवटी मग पौर्वात्यवादी म्हणाले की तुम्ही सगळं म्हणता ते काही असो, इथे भारतानं आपण आधुनिकता शिकवली तर ते म्हणजे झोपेतून जागा करण्यासारखे, एकाला झोपलेलं जागा करण्यासारखे. तर जागा केलं त्यांना एकदा की ते काय करतील, ते ब्रिटिशात लात मारतील, गेट आउट म्हणतील. ते झोपले आहेत अज्ञानी आहेत तर झोपू त्याला, कशाला जागा करताय. त्यावर मग पाश्चात्यवादी काय म्हणाले की असंही भारत जागा होईलच, आपण जागा नाही केला तर आधुनिकता येणार नाही असं नाहीये, आपण आधुनिकता आणू, आपल्या मर्जीने आणू, आपल्या पद्धतीने आणू. अशा प्रकारे की उद्या भारत सोडून गेलो तरी आपलं सांस्कृतिक वर्चस्व कल्चरल इम्पॅरियलिझम भारतावर राहील असं त्यांचं म्हणणं पडलं. आणि अशा प्रकारे एक लॉंग टर्म आयडिया सांस्कृतिक साम्राज्यवाद हा पाश्चात्यवादांनी पुढे आणला आणि त्यातून हा निर्णय दिला की आपण इंग्रजी भाषेमध्ये आधुनिक विषय शिकू येतात. एका अव्यवस्थित देशावर राज्य करण्यापेक्षा एक सुव्यवस्थित देश सोडून गेलेलं परवडलं असं त्यांचं म्हणणं पडलं आणि त्यातून निर्णय शेवटी या पाश्चात्यवादाकडे झुकलाय. आणि अशा प्रकारे हे सगळे आर्ग्युमेंट याच्याबद्दल लिहिले तर खूप इंटरेस्टिंग उत्तर होऊ शकतं नाही का. भारतीय वृत्तपत्र कायद्याविषयी थोडक्यात माहिती द्या. ब्रीफ नोट अबाउट इंडियन न्यूजपेपर ऍक्ट ऑफ 1878. बघा दोन्ही वाचावं लागतं कारण मराठीत त्यांनी इयर दिलंच नाहीये. आता हे कायदे तर अनेक पास झाले वेगळ्या वर्षी पण मग 1878चा कायदा आहे इंग्लिशमध्ये आपल्याला कल. 1878 हा जो काळ होता तेव्हा दुष्काळ पडला होता 76 ते 78. दुष्काळामध्ये अक्षरशः लाखो लोक मेले तर आणि हळूहळू स्पष्ट होत गेलं की ब्रिटिशांच्या आर्थिक जी त्यांची पद्धती होती काम करायची, नियम होते, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात दुष्काळ पडत होते, वारंवार पडत होते, दुष्काळ येत होती. थोडक्यात हे सगळं दुःख मानवनिर्मित होतं, दुष्टपणा होता आहे आणि त्यातनं भारतीयांची हाल होत होते.
आणि त्यावेळेला असंतोष वाढला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रांनी लेखन करायला घेतलं. कारण ब्रिटिश याच काळामध्ये दिल्ली दरबार वैभवाचं संपत्तीचं प्रदर्शन. मग तेव्हा ते लिहिलं की जेव्हा रोम जळत होतं तेव्हा नीरो हा राजा फिडल म्हणजे बासरी वाजवत होता. तसा आम्ही इथे मरतो आहोत आणि आमचा लिटन हा गव्हर्नर काय करतोय, दरबार भरवतोय. मग लिटनला राग आला. तर म्हणाला की टीका करतात हे लोक. झालं लगेच त्याने हा कायदा आणला की इंडियन न्यूजपेपर ऍक्ट, ज्याला लोकांनी गॅगिंग ऍक्ट असं म्हटलं, मुस्कट दाबी करणारा कायदा. आणि त्याच्याकडे अनेक बंधनं भारतीय वृत्तपत्रांवर लादली की यापुढे तुम्ही डिपॉझिट भरायचं प्रत्येक वृत्तपत्राने, आणि सरकार विरोधी लिहिलं असं सरकारला वाटलं तर डिपॉझिट जप्त. तर कुठे वृत्तपत्र बंद पाडणार सांगून टाकलं. आणि तुम्हाला असं वाटलं की अन्याय होतोय तर तुम्ही कोर्टात अपील करा. पण कोर्ट म्हणजे कोण? डिस्ट्रिक्ट कलेक्टर. डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डिस्ट्रिक्ट कलेक्टर एकच. म्हणजे जिल्हाधिकारी हा ब्रिटिशांचा माणूस, ब्रिटिश माणूस, ICS. आणि दॅट्स अ फायनल ऑथॉरिटी ऑफ अपील. त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे पूर्ण नियंत्रण स्वतः हाती घेतलं आणि अशा प्रकारे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. विशेष म्हणजे हा कायदा जो होता हा मद्रास प्रांताला लागू नव्हता. कारण दक्षिणेत काय अशी काय राष्ट्रीय चळवळ नव्हती. तर ब्रिटिशांना वाटतं की तिथे हा वेगळाच देश आहे, तिथे सगळ्याची गरज नाही आहे. पण तो ब्रिटिशांचा बडा गैरसमज निघाला. 1878 याच वर्षी मद्रासवरून द हिंदू सुरू झाले. आजही त्या विमानात लिहितात की इंडियाज ओनली नॅशनल न्यूजपेपर. त्यात दाखवून दिलं की आम्ही देशाचा भाग आहोत आणि आम्हीही राष्ट्रवादीच आहोत. आणि अशा प्रकारे ब्रिटिशांचे अंदाज चुकत गेले ते गेलेच. आणि 47 साली ते सगळेच चुकल्यामुळे त्यांना जावं लागलं. अशी इंटरेस्टिंग स्टोरी आपण लिहिता येऊ शकते. आधुनिक महाराष्ट्रातील दलितांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत पाण्यासाठीच्या लढ्यांचे महत्व स्पष्ट करा. एक्झामिन द सिग्निफिकन्स ऑफ स्ट्रगल्स फॉर वॉटर इन द मुवमेंट फॉर दलित एमॅन्सिपेशन इन मॉडर्न महाराष्ट्र. आता थोडा खूप इंटरेस्टिंग विचारलाय की ट्विस्टेड प्रश्न थोडासा. एखाद्या व्यक्तीचं नाव नाही घेतलंय, एखाद्या चळवळीचं नाव नाही घेतलंय. तो पाण्याचा संघर्ष, वॉटर. हल्ली आता सोशलिस्ट जे आहेत त्यांनी याच्यावर भरपूर अभ्यास केलाय की पाणी हे खूप जीवनावश्यक गोष्ट आहे. माहिती असेल की महात्मा फुले यांनी त्रिरत्न जी म्हटली आहेत, तृतीय रत्न अडकलेलं आहे. त्यातलं पहिलं रत्नच पाणी आहे, जल. दुसरं अन्न आहे आणि तिसरं शिक्षण आहे. त्यावेळी अर्थात मग अगदी अन्न आणि शिक्षणाच्या आधी सुद्धा जल येतं. जलच नसेल तर बाकीचं काही मग करता येत नाही. त्या जलसाठ्यांवर नियंत्रण होती आणि त्यामुळे मग प्रत्येक गावामध्ये समाजाच्या विहिरी होत्या. त्यामुळे उच्च समाजाच्या विहिरींना पाणी असे, खालच्या समाजाच्या विहिरी कोपऱ्यात असं त्याला पाणी नसे. आणि मग वर्षाच्या काही काळ कोरडं ढाक पडत आणि मग त्याला पाणी नुकसान इतरांना लुंबून राहावं लागे. मग ते उपकार क्लार्क थोडंफार पाणी देत किंवा देत नसत. आणि त्याच्या प्रकारे पाण्यावरनं नियंत्रण करणं, समाजाला एखाद्या हतबल करणं, गुलाम करणं, शोषण करणं, हा प्रकार आपल्याकडे शतकानुशतक झालेला आहे. मग आधुनिक काळामध्ये यावरच प्रतिक्रिया म्हणून का असेल, पण महात्मा फुले यांनी आपल्या घरासमोरचा हौद पुण्यामध्ये हा अस्पृश्यांसाठी मोकळा केला आहे. आणि त्यातनं जी मानवीयता अपेक्षित आहे, जी इतर दाखवत नव्हते, ती त्यांनी दाखवून दिली. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर पाणीसाठी कोणाचं नक्की, तर अधिकार कोणाचा आहे याचा सर्वात मोठा लढा जो इनडायरेक्टली या प्रश्नामध्ये आहे तो म्हणजे चौदार तळे 1927 महाड. या लढ्याला आता 100 पूर्ण होते. हेच वर्ष 100 आहे. आणि त्यामुळे बरोबर अचूक तरी बरोबर हा शब्द प्रश्न पकडलाय की करंट ची जोड आहे, चर्चेमध्येच आहे 14 तळे सत्याग्रह. की कशा प्रकारे बाबासाहेबांनी हे ठिकाण निवडलं 14 तळेच, आणि तिथे येऊन त्यांनी चळवळ का केली. कारण ऑलरेडी मुंबई प्रांतामध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणं अस्पृश्यता पाळली जाणार नाही असा ठराव पास झालेला होता. पण ठराव पास होणं वेगळं, अंमलबजावणी पूर्ण वेगळी गोष्ट होती. 14 तळ्याचं पाणी त्याची परवानगी नव्हती. पण तिथे महाडचे नगराध्यक्ष होते सहस्त्रबुद्धे म्हणून, त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आंबेडकरांचा संपर्क साधला की तुम्ही इथे या आणि आपण चळवळ करू. आणि आंबेडकरांना संधी हवीच होती, ते कोकणीच होते आणि म्हणून त्यामुळे त्यांनी ही संधी घेतली बरोबर. आणि त्यातनं प्रख्यात 14 तळ्याचा सत्याग्रह उभा राहिलाय की त्या ते मोर्चाने गेलेत आणि ते पाणी ते प्यालेत. आणि एक नवीन सुरुवात होती की यातनं आता त्यांच्या आधीच्या काळामध्येही सुधारक होते, मात्र ते म्हणत की आपण काही अधिकार अस्पृश्यांना दिले पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्यावरती भूतदया दाखवली पाहिजे. आंबेडकर म्हणाले की मला कुठली भूतदया नको आहे, कोणाचेही सहानुभूती नको आहे, मला माणूस म्हणून माझे हक्क हवेत. मी माणूस म्हणून जन्माला आलो
तर मग मला माणसाचे हक्क हवेत, की माणूस म्हणून जगणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि अशी ही मानवतेची लढाई आहे, बॅटल ऑफ ह्युमॅनिटी असताना म्हटलंय. आणि अशा प्रकारे ही सगळी चर्चा यातनं करायची आपल्याला संधी आहे असं निश्चित म्हणता येईल. भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिल्या 2 दशकात झालेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत शासकीय प्रयत्नांचा आढावा घ्या. रिव्ह्यू द इनिशिएटिव्ह अबाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन द फर्स्ट 2 decades ऑफ इंडिपेंडंट इंडिया. तर मग हा प्रश्न जो आहे हा आपल्या अभ्यासक्रमामध्येच दिला आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी पोस्ट इंडिपेंडन्स, की स्वतंत्र काळामध्ये तंत्रज्ञान आणि सायन्स विज्ञानाचा विकास. हा प्रश्न जो आहे याच्यामध्ये अर्थात मग नेहरू जे होते त्यांची विजनच मुळात सायन्स केंद्रित होती, की त्यांना असं वाटत होतं की आपली गरिबी आहे, दुःख आहे, शोषण आहे, याची काही उत्तरं तरी आपल्याला विज्ञानाच्या मदतीने मिळू शकतील. आणि त्यामुळे त्याने भारताबाहेर जे भारतीय तरुण शास्त्रज्ञ होते त्यांना आवाहन केलं की तुम्ही भारतामध्ये या, तुम्हाला मी खूप पगार नाही देऊ शकणार, पण तुम्हाला मी स्वायत्तता देईल आणि देशासाठी काम करायचं समाधान तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. आणि त्यातून विक्रम साराभाई किंवा होमी जहांगीर भाभा असे अनेक तरुण जमलेत आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर विज्ञानाची कास धरली. 1956 मध्ये अप्सरा ही प्रायोगिक अणुभट्टी उभी राहिली. ही आशियातली रशिया बाहेरची पहिली अणुभट्टी आहे. एवढं मोठं त्या काळात आपण योगदान केलंय. एक मोठं प्रोग्राम आपण उभा केला अणुभट्टीचा, स्पेस मध्ये काम केलं, इस्रोची स्थापना केली, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याच काळामध्ये. आणि अशा प्रकारे अणुविज्ञान, अवकाश विज्ञान या झेप आपण या काळामध्ये घेतली. याच काळामध्ये विज्ञान संस्थांना नेहरूंनी काय केलंय की युजीसी मार्फत युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन फॉर्म केलं आणि त्यातनं विज्ञान संस्था, विज्ञान संशोधन यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात या काळामध्ये केली. हाही एक मोठा टप्पा या काळामध्ये आपण गाण्यास सुरुवात केली. आणि त्याच्या खासगीरित्या ज्यांनी काम सुरू केलं होतं, जसं टाटांनी TIFR ची स्थापना केली होती, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, त्यालाही यापुढे सरकारने सपोर्ट द्यायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये त्याचं कामही विस्तारायला लागलं. आणि अशा प्रकारे हे पहिले 2 दशकं होती, त्यात विज्ञानामध्ये मोठी झेप भारताने त्या काळामध्ये अनपेक्षितरित्या घेतली. कारण अशी अपेक्षा नव्हती कोणाला की जो गरीब देश आहे तुप्त स्वतंत्र झाला, त्याच्यामुळे हजार समस्या आहेत, नुसतं गरिबी प्रचंड आहे, एक रुपयाची मानव आहे, तिथे हा देश कशाला विज्ञानामध्ये पडेल, कशाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा रिसर्च संशोधनामध्ये पडेल. पण तसं काही झालं नाही. एक विजन समोर ठेवून भारतात पडला आणि मोठं कामगिरी याच काळामध्ये भारताने करून दाखवलेली आहे असं दिसून येईल. उमाजी नाईकांच्या 16 फेब्रुवारी 1831च्या जाहीरनाम्याचे महत्व काय होते? आता खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. व्हॉट वॉज द सिग्निफिकन्स ऑफ उमाजी नाईक्स प्रोक्लेमेशन ऑन 16 फेब्रुवारी 1831? तर हा अगदी महाराष्ट्रातला जो लढा आहे, संघर्ष आहे विविध गटांचा, त्यातले उमाजी नाईक की 1818ला मराठीचं राज्य संपलं खरं, पण तरी सुद्धा तो सूर्यास्त होता, चंद्रास्त नव्हता. काही स्वतःच्या बळावर लढणारे उभे राहिले आणि त्यातला एक म्हणजे उमाजी नाईक, रामोशी समाजातला. आणि हे जो उमाजी नाईक होता त्याला दुसरा शिवाजी असे काही लोकांनी म्हटलंय. ते जे शौर्य होतं, ते जे स्वाभिमान होता आणि धडाडी होती, ते महाराजांपेक्षा कुठे कमी नव्हती असंही म्हणतात येईल. ते उमाजी नाईक मुक्काम डोंगर असा कारभार होता. याच्यावर ब्रिटिशांनी अनेक प्रकारची बक्षिसं जाहीर केली, त्याच्या विरुद्ध विविध प्रकारचे आदेश काढले की कोणीही उमाजी नाईकाला मदत करायची नाही. जो कोणी त्याला मदत करताना आढळेल तो उमाजीचा मित्र मानला जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल असं लोकांना धमकावलंय, डरावलंय की उमाजी नाईकाच्या मागे कोणी उभं राहायचं नाहीये. पण मग उमाजी नाईकने काय केलं की याला उत्तर दिलं आणि एक जाहीरनामा स्वतःचा काढला 16 फेब्रुवारी 1831. आणि या जाहीरनाम्यात जरी तो मोठा कोणी इकॉनॉमिस्ट नसला, राजकीय नेता नसला, तरी त्याने बऱ्यापैकी अनालिसिस केलंय की आज जी काही समाजाची स्थिती आहे, गरिबी आहे, दुःख आहे, बेरोजगारी आहे, त्यामागे ब्रिटिशांचा राज्यकारभार जो आहे तो कारणीभूत आहे. आणि त्यामुळे तो स्वतः एक प्रकारचा त्याच्या काळचा रॉबिनहूड होता की ज्यात तो श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करायचा प्रयत्न करे. मग ते काम करत सरकारकडे अपेक्षित होतं, पण सरकार त्यांचं काम करत नव्हतं, म्हणून तो उमाजी नाईक सारखे लोक उभे राहिलेत आणि ते धडाडीने काम करत होते. आणि ते करण्याबद्दल बक्षीस काय, तर त्यांनाच घोषित केलं गेलं की ते बंडखोर आहेत आणि त्यांना त्यांचा जो कोण शिर आणून देईल त्याला बक्षीस. मग त्यावर जाहीरनाम्यात त्याने म्हटलं की मग असं असेल तर मग ब्रिटिशांचं जो शिर आणून देईल गव्हर्नरचं, त्याला तुम्ही बक्षीस देऊ करेल असंही त्यांनी याच्यामध्ये म्हटलं आहे.
यात त्यांनी सगळे सावकार जमीनदार यांना वॉर्न केलंय की जो कोणी जनतेचं शोषण करेल, रयतेचं शोषण करू शकेल, करू पाहिल, त्याला उमाजी नाईक शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात काय तर ब्रिटिशांचं राज्य सुरू झाल्यावर जो आता गोंधळ माजला होता आणि हे सगळे जे मध्यस्थ होते ते असे झाले होते की कोणी त्यांना कंट्रोलच नाही. उमाजी नाईकांनी त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा द्यायचा प्रयत्न काही काळ का होईना त्यांनी केलाय आणि म्हणूनच रयतेच्या मनामध्ये तशी प्रतिमा कायम उज्ज्वल राहिली असं निश्चित म्हणता येईल. 1893च्या मुंबईतील जातीय दंगलीनंतर परशांतता व्हावी आणि नारायण मेघाजी लोखंडे आणि सहकार्याने केलेल्या प्रयत्नांनी महत्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द एफर्ट्स टेकन बाय नारायण मेघाजी लोखंडे अँड हिज कलिग्स टू रिस्टोर पीस आफ्टर द कम्युनल राइट्स ऑफ 1893 इन मुंबई. आता हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे आणि थोडासा डिटेल प्रश्न आहे. निश्चय हा प्रश्न इतका सरळ नाहीये, कारण बऱ्याच वेळा आपल्याला इतकं डिटेलमध्ये माहिती नसतं. पण भारतामध्ये काय झालंय की जातीय दंगलींची सुरुवात ही मुंबईतच झाली होती. पण विशेष म्हणजे या दंगली पारशी आणि मुस्लिम या दोघांमध्ये होत. त्या काळात मुंबईत पारशी समाज भरपूर होता आणि मुस्लिमांचे त्यांचे वाद होत काही काळाने, त्यामुळे दोघांमध्ये दंगली होत. आज थोडं इमॅजिन करणं कठीण आहे की पारशी समाज रस्त्यावर उतरून दंगल करेल. पण शेवटी मग 1893ला काय झालं की पहिली हिंदू मुस्लिम दंगल झाली मुंबईत आणि मग ती एक प्रकारे पुढच्या काळाची चुणूक होती का चाहूल होती. अशा प्रकारची दंगली पुढच्या काळात वाढत गेल्या आणि त्यातनं त्याचीच परिणती पुढे भारताच्या फाळणीमध्ये झाली आहे. तर तशी पहिली दंगल 1893ला मुंबईत झाली होती. आता खरं तर मुंबई हे एक आधुनिक शहर जिथे सगळ्याच धर्माचे पंथाचे भारतातल्या विविध भागातील लोक स्थिरावले होते, जिथे खरं तर मुळात एकोपा होता कामगार वर्गामध्ये, कारण सगळेच कामकरी होते, सगळेच मोठ्या आशेने आले होते स्वप्न घेऊन, सगळेच आपापला प्रांत सुटून आलेले होते मुंबईमध्ये. पण मग शेवटी धार्मिक भावना ज्या आहेत त्यांना ब्रिटिशांनी हवा घातली आणि त्यातनं या दंगली उभं राहिल्या असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. मग आता या दंगलींच्या विरुद्ध कोण उभं राहिलं तर त्या काळचा सत्यशोधक समाज आणि त्याचे कार्यकर्ते, त्याच्यामध्ये प्रमुख नाव म्हणजे कामगार पुढारी प्रख्यात नारायण मेघाजी लोखंडे आहे. त्यांचं ऑलरेडी कामगार वर्गामध्ये काम होतं. तरी भारतातील पहिली कामगार युनियन स्थापन केली, बॉम्बे मिल हँड असोसिएशन. ज्या ब्रिटिशांनी लेबर कमिशन नेमलं त्या पहिले कामगार पुढारी म्हणून त्यांनाच नेमलं होतं लोखंडे यांना. आणि त्यातनंच भारतामध्ये कामगार कायदा सुद्धा पास झाला होता. तशा प्रकारे 1881ला कायदा पण आला होता, 1891ला पूर्ण आला. तशा प्रकारे कामगार युनियन, कामगार परिषद, जे कायदे, सगळ्या लोखंडे यांचं मोठं योगदान आहे. मग असे जे लोखंडे होते हे खूप ऍक्टिव्ह होते या काळात. आणि जेव्हा अशी दंगल झाली तर त्यांच्या आणि त्याच्या सहकार्याने ठरवलं की हे एक प्रकारे ब्रिटिशांचा डाव आहे आणि त्यातनं कामगारांची युती जी आहे किंवा कामगारांची जी एकी आहे ती भंग पावेल आणि त्याचा अनेक वेगळे लोक, भांडवलशाह, ब्रिटिश सरकार आणि शोषक हे गैरफायदा घेतील आणि म्हणून मग आपण विरुद्ध काम केलं पाहिजे आणि ही दंगल थांबवायचा प्रयत्न केला पाहिजे. मग लोखंडे यांच्या सहकार्याने या काळामध्ये मिटिंग घेतल्या मुंबईमध्ये विविध भागामध्ये, ज्यांना आपण हल्ली मोहल्ल्या कमिट्या म्हणतो तशा प्रकारच्या कमिट्या स्थापन केल्या. लोकांनी मिटिंग घेतल्या आणि लोकांना समजून सांगितलं की दंगल करू नका, तो एक मोठा डाव आहे आणि हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर देत बसलात तर आपलं जे काही म्हणजे थोडंफार अस्तित्व आहे आता ते गमावून आपण बसू आणि त्याचा मोठा फटका आपल्या सगळ्यांना मिळू बसू शकेल. आणि अशा प्रकारे दंगल झाली तर होती, पण ती मोठी न होऊ देण्यामध्ये लोखंडे यांचं मोठं योगदान आहे. आणि तशी दंगल मोठी झाली असती तर मुंबईतनं हळू उद्योग बाहेर पडले असते, नन उद्योग आले नसते आणि मुंबईचं महत्व तिथेच कमी झालं असतं. पण लोखंडे आणि त्यांच्या मित्रांच्या सहकार्याच्या प्रयत्नामुळे तसं होऊ शकलं नाही आणि त्यामुळे एक सामूहिक कब्दुल हार्मोनी ज्याला म्हणतात की सांप्रदायिक एकात्मता कायम राहिली आणि त्यातून एक वेगळं चित्र उभं राहिलं की जर ठरवलं तर अशा प्रकारे समस्यांवर मात करता येतात आणि एकीने राहता येतं. मग ही सगळी चर्चा याच्यामुळे सहज करता येईल. आता हा जो प्रश्न आहे हा फाळणीबद्दल आहे. त्या काळात अनेक योजना आल्या, त्यातली माउंटबॅटन योजनेची तरतुदी सांगा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याविषयी सविस्तर टिप्पणी लिहा. स्टेट द प्रोविजन्स ऑफ द माउंटबॅटन प्लान अँड राईट डिटेल्ड नोट अबाउट इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. तर शेवटची योजना माउंटबॅटन योजना, ज्याला प्लान ऑफ 3 जून 3 जूनची योजना असंही म्हणतात. पण 3 जून 1947ला ते ऑल इंडिया रेडिओवरून घोषित केले आणि माउंटबॅटन बदलली म्हणून माउंटबॅटन प्लान हाच मुख्य प्लान, ज्यानुसार ठरलं की स्वातंत्र्य दिलं जाईल 15 ऑगस्टला आणि त्याच वेळी देशाची 2 भागांमध्ये फाळणी पडेल, भारत आणि पाकिस्तान.
खुद्द पाकिस्तानचे दोन तुकडे असतील, पश्चिमेला एक आणि पूर्वेला एक, असं खरं तर तिहेरी विभाजन असेल पण दोन देशामध्ये. आणि असं सगळे डिटेलिंग जे आहे, मग तरतुदी खूप वेगळ्या आहेत की ज्याच्यामध्ये असं ठरलं की लाईन आखण्यासाठी भारत आणि पाकिस्तान मधले एक ब्रिटन मधले वकील जे आहेत त्यांना बोलवलं गेलं आणि त्यांच्या करवी रॅडक्लिफ होते ते, रॅडक्लिफ लाईन आखली गेली. ती तरतूद केली गेली. पाकिस्तानने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं असं या माउंटबॅटन योजनेने म्हटलं आणि त्यानुसार भारताला सिद्ध करावं नाही, पण पाकिस्तानला मात्र वेगळ्या प्रकारे त्या सिंध प्रांताच्या विधिमंडळाने ठराव पास केला. ठरलं होतं की त्यांनी करावं की आम्ही पाकिस्तानात जातोय. किंवा मग बलुचिस्तानामध्ये हे घेण्यात आलं सार्वमत आणि त्यांनी मत पाकिस्तानच्या बाजूने टाकलाय. किंवा पंजाब आणि बंगालची फाळणी तरतूदही केली गेली की पंजाब आणि बंगालमध्ये हिंदू बहुल जिल्हे आणि मुस्लिम बहुल जिल्हे येथील आमदारांनी MLA स्वतंत्रपणे बैठकी घ्याव्यात आणि ठरवावे कुठे जायचं आहे. आणि त्यामुळे अर्थातच पश्चिम पंजाब मधल्या आमदारांनी ठरवलं की पाकिस्तानात जायचं आणि पूर्व पंजाब मधल्या आमदारांनी ठरवलं की भारतात, पश्चिम बंगाल मधल्या आमदारांनी ठरवलं की भारतात आणि पूर्व बंगाल मधल्या आमदारांनी ठरवलं की पाकिस्तानात. आणि अशा प्रकारे या माउंटबॅटन योजनेमुळे भारताचे दोन महत्वाचे प्रांत, एक म्हणजे पंजाब आणि दुसरा म्हणजे बंगाल, यांचीही फाळणी घडून आली. नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स जे होतं त्याच्याबद्दल असं म्हटलं गेलं की सार्वमत घेतलं जावं, जे घेतलं गेलं आणि त्याने पाकिस्तानच्या बाजूने मतदान टाकलंय. बाकी संस्थांबद्दल सांगितलं की ते आता त्यांचा मार्ग शोधायला मुक्त आहेत असं याच्यामध्ये म्हटलंय. मग थोडक्यात भारतात सामील व्हा, पाकिस्तानात सामील व्हा किंवा हो तर वेगळे व्हा असंही त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे एक प्रकारे ही जी योजना होती अडचणीत आणणारी होती भारतानं, कारण ही सगळी संस्था स्वतंत्र झाली तर भारताचे अनेक तुकडे होतील यात काही शंकाच नव्हती. सुदैवाने ते झालं नाही पुढे, हे भारताचं लक्क. पण अशा प्रकारे माउंटबॅटन योजना खूप महत्वाची योजना आहे. इतकं सगळं कदाचित ते उत्तर देऊ शकणार नाही, पण थोडक्यात आपल्याला हे लिहिता येईल. आझाद हिंद सेनेने केलेल्या कार्याचे महत्व स्पष्ट करा. एक्सप्लेन द सिग्निफिकन्स ऑफ द वर्क डन बाय द आझाद हिंद सेना. आता हा एकदम ओपन एंडेड प्रश्न आहे आणि यावरही माझा एक डिटेल्ड व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिसू शकेल की आझाद हिंद सेनेने नक्की काय काम कार्य केलं. त्याचे मोठा लेख पण मागे दिला होता मी. तर आझाद हिंद सेनेचं कार्य हे प्रख्यात आहे. तसे हल्ली नुकतेच पिक्चर पण आले किंवा अमेझॉनवर फॉरगॉटन फॉर नावाची खूप सुंदर सिरीज पण आहे, वेगवेगळ्या नक्की बघा आझाद हिंद सेनेबद्दल. तर मग सिग्निफिकन्स काय, समजा आता बाकी सगळं सोडा, पण सिग्निफिकन्स काय, कार्याचं महत्व. मग कार्याचं महत्व म्हणजे काय, तर आझाद हिंद सेनेने सरकार स्थापन केलं, त्याचे खुद्द सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते. हे भारताचं पहिलं फुल फ्लेज सरकार होतं बरे, की त्या सरकारकडे स्वतःची जमीन होती, स्वतः सैन्य होतं, स्वतःचं रेडिओ केंद्र होतं, स्वतःची चलन व्यवस्था होती, स्वतःचा परराष्ट्र मंत्री होता, स्वतःची नाणी होती, स्वतःच स्टॅम्प होता, स्वतःचं राष्ट्रगीत होतं, स्वतः झेंडा होता, स्वतः समरगीत होतं. असं जे काय लागतं एखाद्या देशाला त्या सगळ्या गोष्टी 29 देशांची त्या काळातल्या मान्यता होती सरकारला, इंटरनॅशनल रेकॉग्निशन मिळालं होतं. अशा प्रकारे फुल फ्लेज भारताचं गव्हर्नमेंट हे आझाद हिंद सेनेने स्थापन करून दाखवलं आणि त्याचे मंत्री पण होते, स्वतः अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते. आणि अशा प्रकारे भारताला एक आत्मविश्वास मिळाला की आपणही आपला देश राज्य देशाबाहेर स्थापन करू शकतो, स्वतः देश चालवू शकतो, स्वतः सैन्य उभारू शकतो आणि लढू पण शकतो देशासाठी. आणि अशा प्रकारे आझाद हिंद सेनेने एक मोठा लढा उभा केला की ज्या देशांतर्गत चलेजा चळवळ चालली होती आणि एक प्रकारचे युद्धच चालत देशांतर्गत, त्याच वेळी ब्रिटिशांना खिंडीत पकडलंय आणि सीमेवर सुद्धा आझाद हिंद सेनेने मोठे युद्ध सुरू केलंय. आणि अशा प्रकारे आतून आणि बाहेरून एकाच वेळी रेटा लावलाय, हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यातनं ब्रिटिशांचं एक प्रकार सँडविच करायला घेतलं, ते पूर्ण झालं नाही गोष्ट वेगळी, पण करायला घेतलं तर होतं हे आपल्याला दिसून येतं. त्यातही पुन्हा हिंदू मुस्लिम सिख सगळे एकीने लढलेत, सगळ्या प्रांतातले लोक एकीने लढलेत आझाद हिंद सेनेमध्ये. त्या आझाद हिंद सेनेने दाखवून दिलं की इच्छा असेल तर एकत्र काम करता येतं, धार्मिक भेदभावांना काही महत्व राहत नाही. त्या खऱ्या राष्ट्रीयतेचा पुरस्कार कोणी केला असेल या काळात तर तो म्हणजे आझाद हिंद सेनेने. महिलांना पुढे आणलंय, राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने बटालियन उभी केली, झाशीवाली रेजिमेंट, तेही वैशिष्ट्य आहे. आणि अशा प्रकारे अनेक महत्वाचं सिग्निफिकन्स आझाद हिंद सेनेने दाखवता आपल्याला येईल. महात्मा गांधी तत्वज्ञान स्पष्ट करा. अगदी स्ट्रेट प्रश्न आहे, फिलॉसॉफी ऑफ महात्मा गांधी. आता महात्मा तत्वज्ञान हे बरोबर वाटतात गुंतागुंतीच आहे. थोडक्यात सांगायचं तर मग तत्वज्ञान काय होतं की त्यांचं म्हणणं होतं की मूळचा मी एक समाजकारणी आहे
पण समाजकारण योग्य प्रकारे साध्य करायचं राजकारण करावं लागतं म्हणून मी राजकारणामध्ये आलोय. थोडक्यात राजकारणाचं अंतिम उद्दिष्ट आहे समाजकारण, हेच त्यांचं होतं. आणि जरी ते थोडे पारंपरिक नेते वाटले तरी त्यांचं विचार पद्धती पूर्ण आधुनिक होती, हे वैशिष्ट्य आहे. पण त्यांनी मग पारंपरिक मध्ये चांगल्या कल्पना आणि आधुनिकता यांचं बरोबर संगम भारतामध्ये साध्य केलं आणि मग जनमानसाला पर्यंत ते पोहोचले. त्यांच्या तत्वज्ञानाचं एक वैशिष्ट्य असं, गांधी तत्वज्ञान, की म्हणजे ते असं होतं की प्रत्येक भारतीय जोपर्यंत आपण स्वतंत्र ज्योत जागवत नाही, त्याला असं वाटत नाही की हे देश माझा आहे आणि माझ्यासाठी काहीतरी फायदा होणार स्वातंत्र्य मिळून, तोवर त्यात भाग घेणार नाही. आणि जोर सगळे भाग घेणार नाहीत, तो स्वातंत्र्य मिळून उपयोग सुद्धा नाही. मग असं असेल तर पहिले देशात एकी घडून आणली पाहिजे. मग एकीमध्ये जे जे अडथळे आहेत, मग ते अस्पृश्यता आहे, जातीपाती आहे, वर्णव्यवस्था आहे, स्त्री पुरुष भेदभाव आहे आणि अन्याय आहे, हे सगळं आधी दूर केलं पाहिजे. व त्यामुळे म्हणूनच त्यांनी पुणे करार केलाय, विविध प्रकारे स्वच्छतेवर भर दिलाय, जातीपाती नाकारला येतं. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलं की त्यांच्या आधी असं एक अनेकांचं म्हणणं होतं की समाजकारण आणि राजकारण वेगळं ठेवा. टिळक एकत्र आणू नका. पण गांधींनी नुसतं एकत्र आणलं नाही, ते एकमेकांना जोडून घेतलंय आणि एक प्रकारे एकमेकांना पूरक ठरले ते. आणि त्यामुळे गांधीयन नॅशनलिझम ज्याला म्हणतात, गांधीवादी राष्ट्रवाद, व्यापक राष्ट्रवाद आहे की जेव्हा त्यांनी विविध गटांना एकत्र आणू शकले आणि त्यातनंच एक मोठं प्रेशर ब्रिटिशांवर उभं केलं की त्यावेळी त्यांना लक्षात आलं की भारतात कुठली हिंसा करायची गरजच नाहीये. नुसते लोक एकत्र आले आणि त्याने एकीने काहीतरी कसं ठरवलं तरी नुसतं ते उभेत करायला काहीतरी, ही सुद्धा धमकी ब्रिटिशांसाठी पुरेशी आहे. हिंसेची तर गरजच नाहीये, हे गांधींनी ओळखलं आणि त्यावेळेस त्यांनी चळवळी अहिंसक ठेवली, हे वैशिष्ट्य आहे. आणि या सगळ्यातून त्यांनी सत्याग्रह नाव तत्वज्ञान उभं केलं, हे त्यांचं अमूल्य योगदान आहे. की जगभरच्या लोकशाहींसाठी आदर्श तत्वज्ञान उभं केलं की लढे कसं लढायचे, की लोकशाहीमध्ये लढे ते कशा प्रकारचे असले पाहिजेत, त्यात तुमची नैतिक बाजू कशी साफ आणि श्रेष्ठ असली पाहिजे, याबद्दल त्यांनी चांगलंच मार्गदर्शन केलंय. विशेषतः त्यांचं साधनांवर भरपूर भर आहे. तुमची साधने अयोग्य असतील तर तुमचं साध्य कितीही बरोबर वाटलं तरी साधनांचा रंग शेवटी साध्याला लागतो, ते साधन डागाळतात. आणि म्हणून साधनं महत्वाची असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी मांडलं तर कुठलंही कॉम्प्रोमाइज करता येणार नाही यावर त्यांनी भर दिला, ज्याचा पुढच्या काळामध्ये अख्ख्या जगावर प्रभाव पडलाय. आणि अशा प्रकारे खूप वेगळ्या प्रकारे आपली फिलॉसॉफी गांधीजी मांडता येऊ शकतेच. तर 150 शब्दात निबंध दुहेरी शासन पद्धतीविषयी थोडक्यातल्या, राईट ब्रीफ अबाउट अ ड्युअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट. तर मग ब्रिटिशांच्या काळात काय झालं की 1765 टू 1772 एक दुहेरी शासन पद्धती होती. आता खरं तर हा प्रश्न ट्रिकी आहे, त्याची डेट दिली नाहीये, पण ही एक होती बंगालमध्ये की ज्याच्यामध्ये काय झालं होतं की वरवर तर नवाबाचं राज्य होतं इन द फ्रंट, पण मागून पडद्या मागून ब्रिटिश राज्य करत होते. आणि दुसरा एक प्रकार होता तो म्हणजे द्विदल शासन पद्धती, ड्युअल गव्हर्नमेंट. मग ड्युअल गव्हर्नमेंट मध्ये काय होतं, ड्युअल सिस्टम आणि ड्युअल गव्हर्नमेंट फरक आहे की ज्यामध्ये ब्रिटिशांनी 1919च्या कायद्यामध्ये एक रिझर्व्ह आणि ट्रान्सफर असे दोन विषय ठेवले होते. आणि रिझर्व्ह विषय स्वतःकडे ठेवून ट्रान्सफर विषय जे आहेत ते भारतीय मंत्र्यांकडे दिले होते. पण समजा आता हे ड्युअल सिस्टम म्हटले तर मग आपण हीच पकडू 1765 ते 1772, 7 वर्ष चालली बंगालमध्ये, की ज्यात ब्रिटिशांनी पडदे आडून राज्य करायचा प्रयत्न केलाय. ज्यात त्यांनी काय केलं की बंगालचा गव्हर्नर हा नवाब, बंगालचा नवाब हा नवाब असेल, पण त्याच्या खालती जे डेप्युटी गव्हर्नर आहेत त्यांची अपॉइंटमेंट नंतर कंपनी करायचं म्हटलंय. आणि ते कंपनीला थेट रिपोर्ट करते, नवाबाला नव्हे. तर झालं म्हणजे बरोबर तर नवाचं राज्य होतं, टेक्निकली नवा स्वतंत्र होता, पण तसं नव्हतं. त्याच्या हाताखालचे लोकांचं थेट अपॉइंटमेंट ब्रिटिशांची होती, तर ब्रिटिशांना आन्सरेबल होते. अशा प्रकारे नवाब फक्त एक बाहुला होता आणि त्याला पुढे ठेवून असं एक पडद्या मागून कंपनीने आपण राज्य उभं केलंय. असं पडद्या मागून राज्य का केलं, 2-3 कारण होती. एक तर कंपनीला व्यापाराचं चार्टर मिळालं होतं ब्रिटनकडनं, राज्य करायचं नव्हे, तर एक प्रकारे राज्य करण्यासाठी इलिगलच होतं असे म्हणतात. त्या क्षेत्राला लगेच समोराची इच्छा नव्हती. पडद्यामागे राहून फायदा कमवता आला तर कमवायचा, जबाबदाऱ्या घ्यायची इच्छा नव्हती. थेट राज्य ताब्यात घेतलं तर कायदा सुव्यवस्था ठेवा, चांगलं वाईट ठरवा, बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या असतील, युद्ध लढा, ती जबाबदारी घ्यायची इच्छा पण नव्हती. पण मग हा काळ एकदम वाईट काळ ठरला, कारण नवाबाकडे सगळ्या जबाबदाऱ्या अधिकार काहीच नाही, ब्रिटिशांकडे सगळे अधिकार पण जबाबदाऱ्या मात्र काहीच नाही. तर ब्रिटिशांनी या काळात बंगालची लूट घडवून आणली, मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडले
पहिल्यांदाच मनोनिर्मित दुष्काळ भारतामध्ये पडले आणि त्यात बंगालची मोठी लोकसंख्या मेली आणि त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये यावर पुढे चर्चा झाली आणि त्यातनं इंग्लिश भाषेला लूट हा शब्द मिळाला. की वारंवार शब्द आला की शेवटी पार्लमेंट हा शब्द शिकली त्या काळात लूट. की अशा प्रकारे शेवटी मग हा प्रकार जो आहे तो जेव्हा वॉरेन हेस्टिंग भारतामध्ये आला तर बंद करून टाकलाय. पुढे 7 वर्ष म्हणजे काळा कालखंड आहे असं निश्चित म्हणता येईल. काश्मीर संस्थानच्या भारतातील विलिनीकरणाविषयी थोडक्यात टिपल्या. राईट, अ ब्रीफ नोट अबाउट इंटिग्रेशन ऑफ अ प्रिन्सी स्टेट ऑफ काश्मीर. सो वन ऑफ द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल अँड रिसेंटली इन द एक्झाम्पल ऑफ आर्टिकल 370 पिक्चर पण आलाय, वाद झालेत बरेच. पण मग त्या संदर्भात ते काश्मीर खूप ट्रिकी होतं की जुनागड हैदराबाद सामील झालं नव्हतं भारतामध्ये, पण ते एक दिवशी येणारच होते. का तर जरी त्यांचे राज्य मुस्लिम असले तरी प्रजा हिंदू होती बहुसंख्य, नॅचरली ते भारतात येणार होते. आणि दुसरे हे दोघे जुनागड आणि हैदराबाद दोघेही भारतीय सीमांच्या आतमध्ये होते. ते फाळणीच्या करारामध्ये ठरलंच होतं की भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांची भौगोलिक सलगता राखतील. तर थोडक्यात पाकिस्तानला हैदराबाद आणि जुनागडवर क्लेम करण्याचा अधिकार नव्हताच आणि म्हणून तर भारताने बलुचिस्तानावर क्लेम केलं नाहीये किंवा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सवर क्लेम केलेलं नाहीये. पण काश्मीर बाबत स्थिती मात्राची नव्हती, ती बरोबर उलटी होती. काश्मीरचा राजा हिंदू होता पण प्रजा बहुसंख्य मुस्लिम होती आणि काश्मीर सीमेवर होतं भारत आणि पाकिस्तानच्या. आणि त्यामुळे मग दिल्लीकडे गुंतवूनच ठरलंय. महाराजा हरिसिंग हा राजा होता. त्याची इच्छा होती काश्मीर स्वतंत्र ठेवायचं, ना की भारतात जायचं की पाकिस्तानात. तर हा सगळाच एक स्वप्नाळू कल्पना होती. एवढं महत्वाचं स्थान आशियातलं, एक प्रकारे आशियाचा मध्यबिंदू काश्मीर स्वतंत्र कसा राहणार, म्हणजे कोण राहू देणार त्याला ना. आणि हरिसिंग लोकप्रिय राजा होता, प्रगतीपर राजा होता असंही काही नव्हतं. आणि त्यामुळे मग त्याने चूक केली, तो कुठेच सामील होईना. आणि मग जिनांचा पेशन्स संपला. त्यांना वाटलं काश्मीर सारखं महत्वाचं ठिकाण कसं गमवून चालेल. आणि त्याने टोळीवाल्यांना पुढे पाठवलंय आणि त्यांच्या मागे पाकिस्तानी सेनाधिकारी दिले सामान्य वेशामध्ये, सिव्हिल ड्रेस. आणि असं दाखवायचा प्रयत्न केला की आदिवासी लोकांचा उठाव काश्मीर मधला ताब्यात घेण्याविषयी एक लोकप्रिय उठाव आहे, पॉप्युलर. पण भारत याला फसला नाही. हरिसिंग अडचणीत आले, त्याने भारताने मदत मागितली, पण भारताने सांगितलं की आधी सामिलीकरणाच्या करारावर सही करा. इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन. ऍक्सेशन वेगळं आणि विलिनीकरण वेगळं. अनॅक्सेशन हा पुढचा टप्पा होता. मात्र काश्मीरच्या मध्ये अनॅक्सेशन कधीच झालं नाही त्या काळात, पण ऍक्सेशन झालं. मात्र सामिलीकरण हरिसिंगने सही केली, त्याबरोबर काश्मीर भारताचा भाग झाला निघाली. लगेच भारताने सैन्य पाठवलं, त्यातनं पहिलं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. मात्र अनॅक्सेशन झालं नसल्यामुळे भारताने जोर ते होत नाही तोवर एक स्पेशल प्रोव्हिजन म्हणून कलम 370 घटनेमध्ये तयार केलं आणि त्यानुसार तात्पुरता एक विशेष दर्जा काश्मीरला देऊ केला की ज्यात भारतीय लोक काश्मीरमध्ये सेटल होऊ शकणार नाहीत, स्थायिक होऊ शकत नाहीत किंवा प्रॉपर्टी घेऊ शकत नाहीत विकत, असं सांगितलं. त्यातनं काश्मीरीच राहावे आणि तरी ठरवावं की कुठे सामील व्हावं, भारतात किंवा पाकिस्तानात. त्या काळात तरी भारताने जनमत मान्य केलं होतं की काश्मीरमध्ये आम्ही जनमत घेऊ, जे कधी घेतलं गेलं नाही अनेक कारणाने. पण अशा प्रकारे हे जे विलिनीकरण आहे गुंतवूनच ठरलंय आणि मग तो ते अजूनही चाललंय एक प्रकारे. पण आता नुकतंच आपण आर्टिकल 370 रद्द करून अनॅक्सेशन पूर्ण झालंय असं म्हटलंय. त्या विलिनीकरणाचा टप्पा आपण संपवलाय, ऍक्सेशन आणि अनॅक्सेशन संपवलाय. आता काश्मीर हा भारताचा जेवढा आपल्याकडे आहे, पीओके तर आपल्याकडे नाहीये, पण जेवढा आपल्याकडे आहे तो आता पूर्णपणे भारताचा इंटिग्रल पार्ट झालेला आहे. पण अजूनही प्रश्न उठला नाही, कारण अजूनही काश्मीरचा काही भाग, ज्याला आपण पीओके म्हणतो, पाक ऑक्युपाइड काश्मीर, हा पाकिस्तान ताब्यामध्ये आहे. त्यामुळे प्रक्रिया अजूनही चालू आहे 78 वर्षानंतरही, असं निश्चित म्हणता येईल. तर थोडक्यात सगळा प्रवास आपल्याला लिहिता येऊ शकतो. राईट नोट डिटेल अबाउट कॉज ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन इन इंग्लंड. आता हा जो प्रश्न आहे युपीएससी मध्ये अनेक वेळा विचारलाय, अनेक. हा अगदी सरळ आणि अगदी एक्सपेक्टेड प्रश्न आहे की ज्यात असं काही म्हणजे नवीन काय नाही. ब्रिटन मधली औद्योगिक क्रांती हा तर थेट सिलेबसचा भाग.
ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती हा थेट सिलेबसचा भाग आहे. मग त्या डिटेलमध्ये जायला नको, पण खूप वेगळी कारण आहेत. आणि मग कुठल्या सिक्वेन्सने आपण लिहिणार त्याच्यावर मार्क ठरतील. मग समजा कारण कारणाचं काय अनेक येतं. जसं ब्रिटनचं भौगोलिक स्थान, त्यांचं सागरी वर्चस्व, त्यांचं वसाहत, पसरलेल्या वसाहती, ब्रिटनमध्ये सापडणारं कोळसा आणि लोखंड, की ब्रिटनची ग्लोरीस आयसोलेशन पॉलिसी की युरोपातल्या युद्धांमध्ये पडणार नाही, त्याचाही फायदा त्यांना होत गेलाय. असे एक नव्हे अनेक कारण आहेत की ब्रिटनमध्ये मुळात धर्म जो आहे तो प्रोटेस्टंट ख्रिश्चॅनिटी आहे. प्रोटेस्टंट ख्रिश्चॅनिटी हा विज्ञानाला विरोध करत नाही, त्यात पोप पण नाही विरोध करायला. ते शास्त्रज्ञांना मोकळं रान मिळालं. अनेक रॉयल अकॅडमीज ऑफ सायन्स स्थापन झाल्या, त्यातनं चर्चा झाल्या, आणि त्यातनं जेम्स व्हॅट, त्याच्या आजच्या काळामध्ये न्यूटन यासारखे उत्कृष्ट वैज्ञानिक ब्रिटन या काळात जगाला दिले, की ज्याचा मोठा फायदा जगाला आणि ब्रिटनला आधी झाला आहे. असं एक नव्हे अनेक प्रकार दाखवून देता येईल की कशा प्रकारे क्रांती ब्रिटनमध्ये आधी झाली. कायम धरा पद्धतीविषयी थोडक्यात लिहा. राईट इन ब्रीफ अबाउट अ परमनंट सेटलमेंट कायम धरा पद्धती सिस्टमचा हा पण अगदी म्हणजे एक्सपेक्टेडच आहे. 3 प्रकारच्या पद्धती होत्या, कायम धरा, रयतवारी आणि महालवारी. त्यातली जास्त गाजलेली पद्धत म्हणजे कायम धरा. भारताच्या 18% भागावर शेतीवर ही पद्धत होती. प्रामुख्याने बंगाल म्हटलं की मग त्यात आजचं बिहार, ओरिसा, किंवा आसामचा काही भाग, आणि तामिळनाडूमध्ये पण काही भागात ती होती ही पद्धत परमनंट सेटलमेंट. यात मध्यस्थ कोण होते? जमीनदार होते. म्हणून या पद्धतीला जमीनदारी पद्धत असंही म्हटलं गेलं. त्यात जमीनदारीमध्ये पद्धतशीरित्या वाढ घडवून आणली. खरं तर आधी जमीनदार होते ते छोटे होते संख्येने आणि कमी होते, पण आहे ते ब्रिटिशांनी जमीनदारी पद्धत वाढवली पद्धतशीरित्या. त्यांना आपलं मध्यस्थ केलं, त्यांना आपलं एजंट केलं, आणि त्यांच्या थ्रू आपलं राज्य स्थिर केलं. थोडंफार शेअरिंग समृद्ध त्यांच्याशी केलं त्यांनी, आणि त्यामुळे जमीनदार पुढच्या काळात वाढत गेले, आणि त्यातनं बंगालमध्ये अपरिमित शोषण करण्यात आलं. या पद्धतीमध्ये काय होतं की सिस्टम परमनंट होती. एक विशिष्ट कर ठरवला की तो जमीनदाराने प्रत्येक वर्षी द्यायचा, पण एखाद्या वर्षी त्यांनी दिला नाही तर जमीनदारीच्या अधिकाराचा लिलाव करत. त्या पद्धत कायमची होती, परमनंट. जमीनदार कायमचे नव्हते. अल्टिमेटली 68% जमीनदारांनी बदललेच. याच्यामुळे जमीनदारला एकदम आता हे असं आहे की आपली समृद्धी वैभव तात्पुरतं आहे, जमीन कायमची नाहीच आहे, कधी काढून घेतील. त्यामुळे मग जे काय ते पैसा कमवत त्याची गुंतवणूक तर जमिनीत न करता ते त्यांचं व्यक्तिगत संपत्ती, बंगले, युरोपात फिरून येणं, जड जवाहीर विकत घेणं, अशासाठी करत. ते कुठल्या शेतीमध्ये विहिरी खोदायच्या, बांधबंदिस्ती करायची, सपाटीकरण करायचं, शेतकऱ्याला दिलासा द्यायचा, यात ते पडत नसत. आणि त्यामुळे शेतीमधनं फक्त पैसा काढत सगळे ब्रिटिश आणि जमीनदार, पण गुंतवणूक मात्र करत नव्हते. आणि त्यामुळे बंगाल शेती ढासळत गेली, आणि त्याचा खूप मोठा फटका येणाऱ्या काळामध्ये भारताला बसला असंही म्हणता येईल. तशी सगळी चर्चा याच्यामध्ये आपल्याला करून दाखवता येईल. रशियन राज्यक्रांतीची कारण थोडक्यात सांगा. राईट इन ब्रीफ अबाउट अ कॉज ऑफ रशियन रिव्होल्यूशन. आता हाही प्रश्न अगदी अनेक वेळा युपीएससीत आलेला आहे, आणि शिवाय रशियन राज्यक्रांती आपला सिलेबसचा भाग आहे आणि अगदी सहज विचारलाय. मग पुन्हा एकदा खूप काही दाखवता येईल, पण मग आपल्याला सिक्वेन्स जो आहे ते कुठल्या सिक्वेन्सने कारण दाखवतात हे महत्वाचं आहे. मग युरोपात ऑलरेडी क्रांती झाल्याच होत्या, पण रशिया मात्र कोपऱ्यामध्ये होता, मध्ययुगामध्ये होता पूर्ण. मग तिथलं कसं ते झारचं राज्य होतं, आणि झार एक जुलमी राज्यकर्ता होता. रोमनोव घराणं होतं, त्यांना वाटतं की पारंपरिक आपलं राज्य आहे, आणि असे वाटतं की रशियात काही मोठा वाढत नाही, एवढा मोठा आकार नाही विषय. रशिया मोठा, एवढा थंड, जिथे एकत्र येणं काहीतरी करणं हे अशक्य होतं. निरीक्षर लोक होते पूर्ण, शेतकरी होते 90% लोक. पण मग हळूहळू जागृती आलीच, आणि त्यातनं शिक्षणाचं प्रमाण वाढलं, एक मध्यम वर्ग निर्माण झाला, आणि त्यातनं विविध युरोपातल्या विचारसरणी रशियामध्ये सुद्धा पसरल्या. आणि सेन्सॉरशिप खूप स्ट्रॉंग असली तरी लेखकांनी आपलं काम केलंय. मग त्यामध्ये दोस्तोवस्की असेल, नाहीतर मॅक्झिम गॉर्की असेल, नाहीतर लिओ टॉलस्टॉय आहे, अँटोन चेखोव सारखा लेखक आहे. त्यामुळे इतर युरोपातल्या भागात जे काम विचारवंतांनी केलं ते काम रशियामध्ये लेखकांनी केलं. त्यांच्या कथा, त्याच्या कादंबऱ्या, यातून लोकांना काय असायला हवे आणि काय चुकतंय हे चांगलंच कळलंय. आणि त्यामुळे हळू लोक जागृती निर्माण झाली, विविध राजकीय पक्ष निर्माण झाले, ते वेगळ्या भागामध्ये पसरले, आणि रशियाचा जुलमीपणा पण होता झारचा, पण त्याच वेळी विरोध पण वाढायला लागला.
आणि या सगळ्याची परिणती म्हणून मग शेवटी पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये रशियन राज्यकारणात त्याचे 3 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 1905 ला प्रयत्न केला होता. एक फादर गॅपॉन नावाचा होता. तिथे रविवारी मोर्चा काढला होता. ब्लडी संडे, ब्रिटिश या जहारच्या लोकांनी गोळीबार केला आणि अनेक लोक मेलेत. मग तेव्हा कामचा प्रयत्न झाला होता, पण तो फसला. तेव्हा राजा टिकला जहार. पण शेवटी मग दुसरा टप्पा आला 1917 साली. त्यातही 2 टप्पे आहेत, एक मार्चचा टप्पा आणि एक ऑक्टोबरचा टप्पा. मार्चच्या टप्प्यामध्ये राजकीय क्रांती झाली. जहारशाहीचा अंत झाला आणि मध्यम वर्गाच्या हातावर सत्ता आली. अलेक्झांडर केरेन्स्की, मेन्शेविक पक्ष. पण हे लोकही पक्के भांडवलशाहीचे बगलबच्चे होते आणि त्यामुळे ऑक्टोबरमध्ये लेनिनने आर्थिक आणि सामाजिक क्रांती घडवून आणली आणि त्यातून जगातलं पहिलं साम्यवादी क्रांती रशियात झाली आणि त्याचा परिणाम म्हणून मग अख्ख्या जगावर प्रभाव कामगार चळवळीचा पडलाय. पण अशा प्रकारे रशियन राज्यक्रांतीची कारण थोडक्यात आपण सांगता येतील. Explain how the military alliances were formed and write the main features of different alliances. लष्करीकरण का निर्माण करण्यात आले ते सांगून विविध करारांची प्रमुख वैशिष्ट्ये द्या. आता कुठल्या काळातले असं काही यांनी स्पष्ट म्हटलं नाहीये, कारण कोल्ड वॉर जे होतं, शीतयुद्ध, त्या काळात असे करार झालेत. पहिल्या महायुद्धाच्या आधी झालेत आणि दुसऱ्या महायुद्धाच्या आधी पण झालेले आहेत. पण साधारणतः त्याला अंदाज लिहायचं तर पहिल्या महायुद्धाच्या आधी जे लष्करी करार झाले त्याचीच परिणती पहिल्या महायुद्धात झाली आणि त्यामुळे मग हे लष्करी करार हे त्याला समोर ठेवून लिहिले तर उत्तम असं मला वाटतं. मग त्यामध्ये खुद्द जो बिस्मार्क होता त्याने अशा प्रकारच्या करारांची सुरुवात केली. तर सुरुवातीला एक 3 झार ट्रीटी केली होती. मग 3 झार म्हणजे रशियाचा झार, ऑस्ट्रियाचा झार आणि प्रशियाचा झार, असे 3 झार एकत्र करून ट्रीटी केली होती. कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रीटी, एकत्रित सामूहिक संरक्षण. म्हणजे काय, तर 3 पैकी कोणाही एकावर आक्रमण झालं तर इतर दोघं मैदानामध्ये उतरतील असं याच्यामध्ये